पीएमपीएल बसमध्ये विना तिकीट प्रवास केल्यास 500 रुपयांचा दंड आकारला जातो. मात्र पुण्यात याच दंडाच्या कारवाईत एका विद्यार्थ्याकडून थेट 7,000 रुपये वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे पीएमपीएलच्या दंड वसुलीच्या पद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. पूर्वी विना तिकीट प्रवासासाठी 300 रुपये दंड आकारला जात होता. मात्र मार्च 2023 पासून हा दंड वाढवून 500 रुपये इतका करण्यात आला. म्हणजेच बसमध्ये तपासणी दरम्यान तिकीट दाखवता न आल्यास किंवा तिकीट हरवल्यास प्रवाशाला 500 रुपयांचा दंड भरावा लागतो. मात्र या नियमांपेक्षा पूर्णपणे वेगळा प्रकार एका विद्यार्थ्यासोबत घडल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्याला 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, मात्र त्याच्याकडून थेट 7,000 रुपये वसूल करण्यात आले. विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीने ही रक्कम स्वतःच्या वैयक्तिक खात्यावर ट्रान्सफर करून घेतल्याचं समोर येते. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणे योग्य आहे, मात्र अधिकृत दंड 500 रुपये असताना 7,000ची वसुली आणि त्यातही वैयक्तिक खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्याचा आरोप गंभीर आहे. पीएमपीएल प्रशासन याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करणार का, हा प्रश्न आता उपस्थित झालाय. तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा पुणे पल्स.